बघा. हा ओके. आता उभारून एक काढू म्हणालाय का? ओके ओके भाऊ काय सांगाल, आज 40 लाखाची निधी एसटी महामंडळासाठी आपण आणलात, परंतु माजी आमदार यशवंत माने यांच्या काळात निधी आली नाही आणि विकास बी झाला नाही म्हणून असं नागरिकातून चर्चा आहे. काय सांगाल? नाही, पावसाळ्यामध्ये आपल्या एसटी स्टँडच्या आवारामध्ये एसटी पकडत असताना आपल्या मोहोळ तालुक्यातील एक महिला खड्डे एवढे पडलेले होते की त्या खड्ड्यामध्ये पाय घसरून त्या महिलेचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या इथल्या मोहोळ शहरातल्या कार्यकर्त्यांनी मला ताबडतोब फोन केला. पाऊस एवढा मोठा प्रचंड होता की त्यावेळेला आपण ते खड्डे बुजवू शकत नव्हतो. मग त्याच्यानंतर मी इथे सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबडतोब सूचना दिल्या की आता पहिल्यांदा तुम्ही खड्डे बुजवा आणि मुरुमाने खड्डे बुजवल्यानंतर ना त्या सर्व अधिकाऱ्यांना मी दुसऱ्याच दिवशी बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की बाबा या एसटी स्टँडच्या आवारामध्ये जे काय आवार आहे त्या आवारामध्ये एक चांगलं सुसज्ज अशा पद्धतीचं स्टील कॉन्क्रीट करून पूर्ण एक सुसज्ज असं आपलं मोहोळ शहराचा आगाराचा आवार झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब इस्टिमेट केलं. त्या इस्टिमेटची कॉस्ट 42 लाख रुपयाची सांगितली. मी ताबडतोब आमदार फंडातून ते 42 लाख रुपये मंजूर केले. त्याची निविदा निघाली, त्याचं टेंडर झालं आणि आज त्या कामाचा भूमिपूजन सोहळा होतो. आता मोहोळ तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधून आलेल्या माझ्या मायबाप जनतेला कुठेही मोहोळ शहरामध्ये खड्डा आपल्या मोहोळ बसस्टँडमध्ये खड्डा दिसणार नाही. इष्टीचे जे इष्ट येत आहेत त्यांनाही इष्टांना एक सुसज्ज असं आतला आवार होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि आज आपल्याला यश आलं. आता पाठीमागच्यानी कुणी निधी आणला नाही, काय आणला नाही. जर तू निधी आणला होता, यशवंत मानेला माझा प्रश्न आहे, तुम्ही हे मोहोळ शहरामध्ये एवढं मोठं खड्ड्याचं साम्राज्य या बस स्थानकामध्ये कशासाठी झालं होतं? तू 5 वर्ष आमदार होता ना, मग तू का नाही हे मोहोळ शहराचं बस स्थानक सुशोभीकरण केलं? एक लक्षात ठेवा, यांनी दिशाभूल करण्याचं काम करतायत आमदार, माजी आमदार. आणि त्या माझ्या आमदाराचा ह्या मोहोळ शहराचा काही संबंध नाही. त्यांनी इंदापूरला आपण 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल झाला आणि हे पार्सल इंदापूरचं आपण पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची काही दखल घेऊ नका. लागतं ती बेदखल माणूस आहे. तो हे आतल्या अंतर्गत काँक्रिटीकरणाला 40 लाख रुपये निधी मंजूर केला. त्याचा आज कामाचा नारळ आपण फोडला. शेवटी आपण सर्वसामान्य लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं. वसीम बागा म्हणाला की 3,500-4 हजार कोटी रुपये आले, त्या भानगडीत काही आपल्याला पडायचं नाही. परंतु मी दादा या तालुक्यातल्या आम जनता जे आपल्या एसटी स्टँडवर येतील त्यांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून आमदार फंडातून ताबडतोब 5 लाख रुपयाचा निधी मी मंजूर केला. त्याचीही वर्गवाढ आता झालेली आहे. लवकरच आता पिण्याचा पाण्याचा आपल्या तालुक्यातली जी लोक येतात इष्टीची वाट बघत बसतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ताबडतोब मी आमदार फंडातून 5 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्याचंही टेंडर झालं. तेही काम आता तो प्लॅन बी आता इथं लागल जेणेकरून आपल्या तालुक्यातून आलेल्या मायबाप जनतेला पिण्याचं पाणी मिळेल. दुसरं असं आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा दादा एक 5 लाख रुपयाचा पिण्याच्या पाण्याचा फ्लॅट मंजूर केला. 5 लाख रुपये आपल्या दवाखान्यात जो आपला दवाखाना आहे त्याच्यासाठी 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये हे आपल्या एसटी स्टँडमधल्या प्रवाशांसाठी पिण्याचं पाणी मिळावं असा एकूण आपण 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केलाय. तेही प्लॅन लवकर लागते. बांधवांनी आता उमेदवारांनी सांगितलं आम्ही आमदार होऊन 1च वर्ष झालेले, परंतु मी निश्चितपणानं आश्वासन देतो तुम्हाला
ते जे 30 वर्षामध्ये झालं नाही, ज्यावेळी यांच्याकडे 30 वर्ष सत्ता होती, ते 30 वर्षामध्ये हा तालुका प्रचंड असा विकासापासून दूर गेला. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना दादा रस्त्याची भयानक अशी अवस्था आहे आणि ती अवस्था आपल्याला बघू वाटत नाही. आणि म्हणून अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला या मोहोळ तालुक्याचा स्वतः विकास करायचा आहे. तुम्ही जे बोलला त्याच पद्धतीनं एक अत्यंत सुसज्ज असा आधार येणाऱ्या काळामध्ये होईल. विकास काय असतो ते आपण ह्यांना दाखवून देऊ आणि विकासाच्या नावाखाली 30 वर्ष या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम अनुराधा पाटलांनी केलं. आता परवा दादा तुम्हाला सांगतो, सूर्यमधून आपण जे मोहोळ शहराला 20 दिवस पिण्याचं पाणी नव्हतं आणि 20 दिवसानंतर एकदा पाणी यायचं. नगराध्यक्ष म्हणून रमेश बाळासाहेबांनी काम केलं. आता काही आपली नगराध्यक्ष झालेली आहे, तुम्ही त्यांना विचारा की 20 दिवसाने एकदा पाणी येत होतं. मला ती परिस्थिती दादा बघत नव्हती, मी काय आमदार नव्हतो, परंतु त्यावेळेला इथं सगळे माझे उपस्थित सहकारी आहे. आता 20 दिवसातनं पाणी येते, मग 50 रुपयाला एक हंडा विकत घेत होतो. तेवढा आमदार कोण होतं? हा यशवंत माने आमदार होता. मग ह्या यशवंत मानेला लाच कशी वाटत नाही. आम्ही 17 टँकर लावले आणि 17 टँकरने मोहोळ शहराला दादा 3 वेळेला दिवसभरात पाणी लागलं की टँकर तिथं पोहोचायचं. माझ्या आया बहिणीला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करून देण्याचं काम केलं महाराष्ट्र बरोबर. आणि आपण 17 टँकरनं 76 दिवस मोहोळ करायची काम आवडण्याचं काम केलं. आणि हा निर्णय माणूस काय म्हणतोय, निर्णय माणूस आला की आमदार गरीब आहे तर 17 टँकर कुठलं आले. अरे तुला लाज कशी वाटत नाही. आमदारांनी काय केलं? आमदारांना हे मोहोळ शहर 50,000 लोकसंख्येचं असणारं हे शहर आहे. या शहराला 20 दिवसांनी एकदा पाणी मिळत होतं. माझी एक सामाजिक कार्यकर्ता होतो, बाळासाहेब ठाकरेंचा कवरेज शिवसैनिक होतो, मला ते बघवलं आणि म्हणून मी ताबडतोब 17 टँकर 5 टँकर लावले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 5 टँकर मागवले, पुन्हा 2 टँकर मागवले आणि 17 टँकरने दादा या मोहोळ शहरातली गल्ली ना गल्ली, बोल ना बोल आपला टँकर गावामध्ये जायचा आणि आपल्या मोहोळकरांना पाणी पाजायचं. ती जाणीव मोहोळकरांनी ठेवली. म्हणून 15,000पैकी जवळजवळ 12,500 मतदान मला टाकलं आणि या मोहोळ शहराचा, या मोहोळ तालुक्याचा आमदार केला. आणि हे पाप कुणाचं लक्षात ठेवा. मीडियाने बी याची दखल घेतली पाहिजे. हे जे पाप होतं दादा, 30 वर्ष आंबेडकरांच्या हातामध्ये सत्ता होती आणि ह्या सत्तेमध्ये मोहोळ शहराला पाणी पुरवठ्याची योजना देऊ शकले नाही. मी चरणराज दादा ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो आणि या मोहोळ शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना आम्ही मंजूर केली. शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री होते, साहेबांकडे ड्रेनेज लाईनची योजना मंजूर केली आणि हा दादा कारण नसताना ते उभं होते. हा पाणी पाजू शकला नाही. आम्ही पाणी पाजायचं काम केलं. त्याच्यामुळं मी या मोहोळकरांच्या जनतेला सांगतो, आश्वस्त करतो की हा बिनअक्कल माणूस आहे. लक्षात ठेवा दादा यशवंत माने, त्याची कुठेही दखल करू नका. आपण 20 नोव्हेंबरला मतदान झालं, आपण 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि हे इंदापूरचं पार्सल आपण आता इंदापूरला पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची दखल घेऊ नका. आता काल नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मोहोळच्या जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार तुमच्यावरती, आपल्या रमेश बारसकरांवरती, आमच्या चरण चौधरीवरती आणि आमदार म्हणून माझ्यावरती प्रचंड असा विश्वास टाकला. आणि नगरपालिकेला माझी बहिणी ही मोहोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाली. त्यांच्या विश्वासाला, या मोहोळ शहरातल्या जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीचं काम हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. नगरपालिकेमध्ये सत्ता आता आपली आलेली आहे. तिथं सुद्धा आपण 40 वर्षांनी यांना नेस्तानाबूत करून तिथे सत्ता आपण मिळवलेली आहे. शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, अजितदादा अर्थमंत्री आहेत. दोघांपाशी बसून हे मोहोळ शहर एक आपल्या माहितीसाठी सांगतो, मोहोळ शहराचा 3,000 कोटी रुपयाचा डीपी प्लॅन मी आमदार झाल्यानंतर दादा ताबडतोब शिंदे साहेबांकडे बसून मंजूर केला आणि आता 3,000चा डीपी प्लॅन जो मंजूर झाला त्या मंजूर डीपी प्लॅन प्रमाणे दादा आपल्याला निधी येईल.
आणि निधी आणत असताना तुम्ही माझ्या बरोबर आहात, चरणराज आहेत, माझी काही नगराध्यक्ष आहेत, बारसकर आहेत. जसा डीपी मंजूर झाला तशा डीपी प्लॅननं आपण या मोहोळ शहर एक विकसित शहर म्हणून हे जिल्ह्यामध्ये आपल्याला उदयास आल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 4 वर्षामध्ये या मोहोळ शहराचा कायापालट करायचं आहे आणि मोहोळ एक सुंदर शहर म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या त्याला नावा रूपाला आणायचं आहे दादा. त्यामुळं आपण अजितदादाकडे बसून मी, बारसकर, माझी ताई आणि चरणराज आणि तुम्ही बी आपल्या शिंदे साहेबांकडे बसून इकडे एक मिटिंग झाली की तिकडे एक मिटिंग करायची. काय तिकडे अडचण आली तर गाड्यावर बसायचं, परंतु नगर विकास खात्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून दादा हे शहर अत्यंत सुंदर मोहोळ शहर म्हणून आपल्याला उदयास आणायचं आहे. आणि मला निश्चितपणानं दादा खात्री आहे आपण ठरवलंय, विधानसभेत यांचा सत्यानाश केला, आपण ठरवलं, नगरपालिका आपण जिंकली, आता आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे. तुम्ही जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आहे, आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर जावा. आपण सगळे एकत्र आहोत. आपल्या इकेमध्ये कुठेही कटुता येणार नाही. सगळे मिळून हातात हात घेऊन ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्याला 40 मुले यांना चित करू आणि तुमच्या भावकीला आता भाजप सोडून ट्रम्पच्या पक्षात जावं लागेल असं आश्वस्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम.